गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. महापौरांच्या संकल्पनेतून स्वच्छता दूत मैदानात शहर स्वच्छतेसाठी लोकचळवळ सुरू. जळगाव प्रतिनिधी. जळगाव शहराला स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलत महापौर दीपमाला काळे यांच्या अभिनव संकल्पनेतून स्वच्छता दूत मोहिमेचा जोरदार शुभारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे आता शहरात स्वच्छतेसाठी व्यापक लोकसहभाग निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवार रोजी महानगरपालिकेत आयोजित विशेष बैठकीत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्वच्छतेसाठी सक्रिय असलेल्या नागरिकांना स्वच्छता दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. महापौरांच्या हस्ते त्यांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. इंदोरच्या धर्तीवर जळगावचा कायापालट होणार आहे. यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की स्वच्छ शहरासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्याशिवाय माझं जळगाव, स्वच्छ जळगाव ही संकल्पना यशस्वी होणार नाही. इंदोरप्रमाणेच जळगावही स्वच्छतेत अव्वल बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रभागात नव्या स्वच्छता उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छता दूतांनी नेतृत्व घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देत बैठकीत उपस्थित नागरिकांनी स्वच्छतेसंदर्भात विविध सूचना मांडल्या. महापौरांनी या सर्व सूचनांची दखल घेत त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विश्वजित चौधरी आणि स्वी सहाय्यक दुर्गेश सैंदाणे यांनी केले. मेहरून तलाव स्वच्छतेवर विशेष भर. यानंतर झालेल्या स्वतंत्र बैठकीत शहराच्या वैभव असलेल्या मेहरून तलावाच्या स्वच्छतेवर विशेष चर्चा झाली. डॉक्टर हेमंत पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करत जनजागृती आणि नियोजनबद्ध उपक्रमांची गरज अधोरेखित केली. स्वच्छता दूतांनीही आपल्या प्रभागातील स्वच्छतेसाठी ठोस कृती आराखडे मांडले. या मोहिमेमुळे जळगावमध्ये स्वच्छतेसाठी आता केवळ प्रशासन नव्हे तर नागरिकांच्या सहभागातून एक मोठी लोकचळवळ उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माझं जळगाव, स्वच्छ जळगाव हा नारा आता केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरतोय. हेच या मोहिमेचं खरं यश ठरणार आहे.